आपली जी व्होकॅब्युलरीची सिरीज चालू होती याच्यामध्ये आपण आता सी चे वर्ड्स पुढे घेऊन जाणार आहोत। याच्यामध्ये जे 8 वर्ड्स मागचे झाले होते त्याच्या पुढेच कंटिन्यू आता करत आहोत आपण। पहिला वर्ड आहे सर्कमलोक्युशन, म्हणजे गोल घुमवणे किंवा बोलताना डायरेक्ट न बोलता इनडायरेक्ट बोलणे। त्याच्याशी रिलेटेड समानार्थी आहेत इनडायरेक्ट, वर्बोसिटी, पेरिफेरस म्हणजे गोल गोल घुमवून बोलणे असते। ब्रेविटी म्हणजे शॉर्ट, थोडक्यात बोलणे। डायरेक्टनेस किंवा डायरेक्ट बोलणे आणि कॉन्साइज म्हणजे एक संक्षिप्त रूपात बोलणे। क्लिचे हा दुसरा शब्द आहे। क्लिक वर्तुळ किंवा जवळचा गट असा असतो। गँग म्हणू शकतो, ग्रुप म्हणू शकतो, कटोरीज म्हणू शकतो किंवा फॅक्शन म्हणू शकतो। एक ग्रुप किंवा एक गट असं त्याला वापरला जातो। त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे इंडिव्हिज्युअल, आउटसाइडर किंवा पब्लिक। तर तिसरा शब्द आहे सर्कमस्पेक्ट, म्हणजे सावध किंवा विवेकी, एकदम चांगल्या शब्दात सांगणारा किंवा कॉशियस, जागरूक, प्रुडंट, वरी, काळजी घेणारा असा हा सर्कमस्पेक्ट हा शब्द आहे। त्यालाच विरुद्धार्थी आहे केअरलेस, रिकलेस किंवा जाणीव नसणारा, इनकॉशियस। कॉशियस म्हणजे जागरूक आणि इनकॉशियस म्हणजे जागरूक नसलेला। सर्कुम्व्हेंट हा शब्द आहे चकवा देणे किंवा टाळणे किंवा एखाद्याला अवॉइड करणे। अवॉइड करणे पण म्हणू शकतो बरं का, अवॉइड करणे। इव्हेड, बायपास, डॉज म्हणजे बगल देऊन निघून जाणे असते। त्यालाच दुसरा शब्द आहे कन्फ्रंट, फेस किंवा फाईट करणे। तर पाचवा शब्द आहे सिव्हिल म्हणजे नागरी किंवा सभ्य किंवा पोलाइट असतं। पोलाइट, रिस्पेक्टफुल, काइंड पण म्हणू शकता त्याला समानार्थीमध्ये। पाचवा शब्द त्यालाच अँटोनिम्स आहे रूड, इम्पोलाइट किंवा अनसिव्हिलाइज। जे सिव्हिल नागरी नाही, अनसिव्हिल आहेत असे। कॅन्डलस्टाईन म्हणजे गुप्त किंवा सिक्रेट असतं। सिक्रेट म्हणू शकता, कोवर्ट म्हणू शकता किंवा मायस्ट्रियस म्हणू शकता। गुप्त जे की हाईड आहे, हाईड पण वापरू शकता। हाईड म्हणजे लपवणे होतं, पण कॅन्डलस्टाईन म्हणजे गुप्त गोष्टी ठेवणे किंवा माहिती उघड न करणे असतं। त्यालाच विरुद्धार्थी आहे ओपन, पब्लिक करणे, फ्रँक करणे। नंतरचा शब्द आहे क्लेमन्सी। क्लेमन्सी म्हणजे दया, करुणा किंवा क्षमाशीलता, एखाद्याला माफ करण्याची वृत्ती असते, त्याला मर्सीनेस म्हणू शकता। कंपॅशन म्हणजे दया म्हणू शकता। त्यालाच विरुद्धार्थी आहे क्रुएल्टी म्हणजे एकदम हार्श पनिशमेंट असू शकतं, हार्श, रुथलेस, जे की योग्य नाही असं। ओके, आता हा क्लिचे आला आहे सामान्य किंवा तेच किंवा सारखं सारखं तेच बोलणे, एखादी सामान्य किंवा कंटाळवाणी गोष्ट, त्याला टेरिओटाइप म्हणतो। तीच घटना। बेनाल्टी म्हणजे सामान्य, त्याला अँटोनिम्स मध्ये आहे फ्रेशनेस किंवा एकदम चांगलं असं। नोवेल्टी म्हणजे नवता, इनोव्हेशन म्हणजे नवीन। तर अशा प्रकारे आपण हे 8 वर्ड्स बघितलेत। याला परत एकदा मी तुम्हाला वर्ड्स आणि त्याचा अर्थ सांगतो। सर्कुमलोक्युशन म्हणजे गोल गोल घुमवणे किंवा बोलणे। क्लिक्युइज म्हणजे वर्तुळ किंवा जवळचा गट आहे। सर्कुमस्पेक्ट म्हणजे सावध किंवा विवेकी असते। सर्कुम्व्हेंट म्हणजे चकवा देणे किंवा घुमवणे किंवा टाळणे किंवा अवॉइड करणे पण म्हणू शकतो। पाचवा आहे सिव्हिल म्हणजे नागरी, सभ्य। सिनोनिम्स आहेत पोलाइट, रिस्पेक्टफुल। ओके, सिव्हिलला। कॅन्डलस्टाईन म्हणजे गुप्त म्हणू शकता। क्लेमन्सी म्हणजे दया किंवा क्षमाशीलता असं म्हणू शकता। आणि क्लिचे म्हणजे सामान्य किंवा तेच किंवा कंटाळवाणं। तर ही अशी सिरीज आहे व्होकॅब्युलरीची, तर बघत राहा। मागचे पण वर्ड्स तुम्ही बघू शकता, जी की सी ची सिरीज चालू आहे। याच्यामध्ये आपण कन्सिस्टंटली हे वर्ड बघत आलोत। तर तुम्ही नक्की हे व्होकॅब्युलरीचे मागचे पण लेक्चर बघा आणि हे पण कंटिन्यू ठेवा। आता सी च्या सिरीज मध्ये आपण आणखीन एक सेशन पुढे घेतच आहोत। तर व्होकॅब्युलरी नक्की बघत राहा, याच्यात इम्प्रूव्हमेंट आम्हाला पण सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।